चंद्रपुरात ब्रह्मपुरीत वैनगंगा नदीत वाहून गेलेल्या 2 युवकांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या सदस्यांकडून शोध मोहीम सुरू. वनाचं करूया संवर्धन, पृथ्वीचं होईल नंदनवन असं म्हणत यवतमाळ इथं झाडांची पूजा करत होळीचा सण साजरा. बीड इथल्या परळी बस स्थानकासमोर ट्रॅव्हल्सला भीषण आग. अग्निशमन दलानं तत्परतेनं आणि शिताफीनं आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे टळला अनर्थ. अहिल्यानगरच्या शिर्डीत होळीनिमित्त श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट. चंद्रपुरात होळी आणि धुलीवंदन शांततेत पार पाडण्यासाठी BNS कलम 163 नुसार 685 इसमांवर कारवाई. यवतमाळच्या कळंब तालुक्यात मोटीखेडा इथं सीखे या संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या शैक्षणिक प्रदर्शनात गणित आणि भाषा विषयातल्या अवघड संकल्पना सोप्या पद्धतीनं सादर. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 2000 किलो द्राक्षांचा महानैवेद्य अर्पण. दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात द्राक्ष महोत्सवाचं आयोजन. आणि पालघरच्या घोलवड रेल्वे स्थानकात ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते दिगंबर राऊत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाला दिलं निवेदन. राज्यात सर्व